अब पळणाऱ्या बैलाची पैदास केली पाहिजे का नको? केली पाहिजे, 100% केली पाहिजे. माहिती इतकाच ठाकूर पळतो, पळतो काय की. विषय? आता माहिब्याच्या पुढे बी थोडा जाईल, पण हम्म. औंधाच्या वरी थांबलं पाहिजे. हा हा शिरवळला डॉक्टर कंड त्याचं एक्सरे वगैरे सगळं काढून हा ते केलं, तर त्याच्यावरती बंद झालाय लंगडायला. मग आता उद्या अड्डा धरलाय आपण, पण आहे काय दुसरं होतंय. आबा मैब्याला घडवण्यामाग तुमचा लय मोठा हात आहे. काय हो घडवलं काय कसं आता काय? म्हणजे हात कशाचा हाय, आपलं हाय पहिल्यापासून आपल्याला नाद आहे. हा नाद म्हणजे जुन्या 3री डोई आमची आहे नादाची. आमचं वडील, चुलत, मी, दुसरा आम्ही तर यात काय करतोय, बैल बघून घेणे, त्याचं आपलं उठा ठेव चांगल्या पद्धतीनं करणे, हाच नवीन नाही. आता आमचा पोरगा त्याच नादात आहे. तसं हा. आमच्या वडिलाला होता, चुलत्याला होता, मला लागला. असं म्हणजे हा. पिढ्यानपिढ्या आमचं पिढ्यानपिढ्या. हीच आहे म्हणा. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय काली या गावात. आता काले गावाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मैब्याची गाडी घ्यायला. तर बऱ्याच दिवस मैब्या मैदानात दिसला नाही. आपण मैब्याचं काय चाललंय चला तर पाहू आपण. नव्या व्हिडिओमध्ये आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिब्या कुठं आहे, माहिब्या कुठं आहे, माहिब्या कुठं आहे अशा कमेंट येत होत्या. आणि आज आपण काले गावात आलोय आणि आबाशी बोलणार आहे आपण काय झालं माहिब्याला नक्की, इतक्या दिवस का दिसला नाही माहिब्या? नमस्कार आबा. नमस्कार. जरा पायाला त्याच्या थोडं नॉर्मल लागलं होतं, म्हणजे काय जखम नव्हती, कुठेतरी शिर गुतली काय झालं
मग थोडा आपण मूळ म्हणून हे म्हणून असं गेलं टाइम. डॉक्टर कडे बघितलं तर जरा शिरशिर गुतल्या. एक महिन्याचा गॅप ठेवा म्हणली डॉक्टरनी सांगितलं होतं. हा, मग ती गॅप ठेवलाय 1 महिना 10 दिवस आता झाली ती. झाले. हा, मग आता आपण उद्या बाहेर काढलाय त्याला जक्कलवाडीला. जक्कल. 15 तारखेला पाळणार आहे. उद्या कुणा संग पाहिला तेव्हा? उद्या बक्कासोबत आहे की मुळशीच्या. नामदोशीच्या मैदानाला पण बकासूर बरोबर पाहिला होता. हो, माहिबी आणि बकासूर एकदा पुन्हा पळवा, म्हणजे अजून पण कमी येतात बरं का माहिबी आणि येते की बकासूर. अजून. पायरा त्योच होता. शेज जरा पायाचा घोटाळा झाल्यामुळं थोडं थांबविलो होतं आम्ही. पायरा त्योच आहे आपला, फक्त पायाच्या ह्याच्यावरती थांबला गेला. ते पळाय चालूच आहे. काय काय केलं ट्रीटमेंट याचं? ट्रीटमेंट तशी लय झाली, पण आपलं कसं झाली साधी, म्हणजे शेतकरी लोकांकडं कोण चुळीत होता, कोण काय. मग आपण आता जे केलं ते पुण्याला नेऊन शिरवळला डॉक्टर कडं, त्याचं एक्सरे वगैरे सगळं काढून ते केलं. तर त्याच्यावरती बंद झालाय लंगडायला. आता उद्या अड्डा धरलाय आपण. उद्या किती बक्षीस आहे तिथं? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. आबा पहिलं काय करायचो? आता एक एक्सर वगैरे, पण पहिलं काय करायचं तुमच्या काळात? जुन्या काळात हे असं की साधाच की उपाय काय आपलं, म्हणजे झाड पाल्याचं औषध चोळणं किंवा काय करणं, मूळ बांधणं, हे प्रकार आपला पहिला जास्त दवाखाना म्हणजे नव्हताच माणसाला. साधं करायचं म्हणजे लोक पहिली जुनी जरा कशी झाड पाल्याच्या औषधावर जास्त त्यांचं की बाबा ही लावले की बरं होणार, ते औषध करूया, ती मुळे उघळूया, डोंगरात आणूया, असं प्रकार पहिलं जास्त होत होतं का तेव्हा कवर? होत त्या औषधा होत होती बैल. पण आता कुठेतरी औषध पण थोडं अवताला जरी बैल हाणला, तकाटला किंवा पवनी गाठली तरी बी होत होती. आता जरा ह्या काळात कसं झालंय, जास्त औषधामुळं इकडे कोण लक्ष देत नाही. म्हणजे जुन्या माणसांनी जरा समजते जातात ते काय तुमचं खरं आहे का काय आहे का, अशा ते जातंय. नाही ते होत होतं पहिलं. आता कसं होतं, पहिलं औषध पण लोकांना माहिती होती. लोकांना आता नवीनला एवढं काय त्यातलं माहिती नाही. माकला तरी म्हणणार काय मोडतोडच झाली. थोडं कसं पळताना लटका पडणं, काय होणं, ह्याच्यात बी थोडं होतंय. आपल्याला कसं पेकटाला चमक भरणं, काय होणं, असाच प्रकार हे पण आहे. काय दुसरं होतंय. आबा मैब्याला घडवण्यामागं तुमचा लय मोठा हात आहे. काय घडवलं काय? म्हणजे हात कशाचा हाय? आपलं हाय पहिल्यापासून आपल्याला नाद आहे. नाद म्हणजे जुन्या 3री डोई आमची आहे नादाची. आमचं वडील, चुलत, मी, दुसरा आम्ही तर यात काय करतोय, बैल बघून घेणे, त्याचं आपलं उठा ठेव चांगल्या पद्धतीनं करणे, चांगला पळवणे किंवा त्याला वळण चांगलं लावणं, हीच आपलं आहे. दुसरं ह्यात बाकी काय आपण तरी करतो. तुम्हाला कसं काय नाद लागला सुरुवातीचं? म्हणजे बैलाचा नाद कसं काय लागला? बैलाचा नाद आपल्याला सुरुवातीपासून आपल्या घरालाच आहे. म्हणजे काय आता मलाच नवीन नाही, आता आमचा पोरगा त्याच नादात आहे. तसं आमच्या वडिलाला होता, चुलत्याला होता, मला लागला. असं म्हणजे पिढ्यानपिढ्या आमचं हीच आहे म्हणा. असं आहे. जुना नाद आणि नवा नादात काय फरक वाटतो? फरक काय आहे फरक? काय जुन्या नादात कसं पैर अशी वायदी नव्हती किंवा एकमेकाला माणसं मानित होती. समजा आता ह्या दोन्हीचा पैरा झाला, ते फुटत नव्हता. आता कसं झालंय, नवीन पिढीला पटत नाही. जरी आज गाडीने 1 नंबर गेला तर उद्या फोडणार. अशी पहिली माणसं 2-2, आता मीच गाडी आहे तेव्हा 3-3 वर्ष एक पैरा टिकवला. आणि एका गावात 3-3 वर्ष नंबर बी घेतली. कोरेगाव सारख्या अड्ड्यात 3-3 वर्ष एकाच बैलावर नंबर घेतली. कुठला बैल होता तुमच्यावर? रसवाल्याचा म्हणून ऐकून माहित आहे का? शुगर म्हणून. शुगर आहे त्यांचा. अशी काय बैल होती की अशी म्हणजे टिकून पळणारी किंवा पैर टिकून राहणारी, पण ते आता काळ नाही तसा. पैर म्हणजे काय? म्हणजे पहिलं 3 वर्ष टिकत होतं आणि आताच पैर लगेच फुटतं. त्याचं कारण काय? म्हणजे नवीन पिढीला पटत नाही ती. किंवा गाड्या आता कशा झाल्या, समजा पहिल्या गाड्या असून किती 20-22 गट किंवा 25 गट, 25च्या पुढे जायत नव्हतं. आता गाड्यात जमते 1000 अड्डे, 1000 जमते. 50, 52, 55, 60 पात्र गट.
हा पहिले एवढं नव्हतं. त्यामुळे आता काय लोकांनी वाटतंय काय की माझी रोजच गोलाला जावं, तसं जात्या का? नाहीच की. गाड्या जास्त झाल्या. पहिल्या गाड्या ठराविक होत्या, माणसं सांगून करून बाबा तुझी चांगली आहे तुझी फोडा हाण, हम्म. तिची चांगली आहे तू फोडा हाण. आता तसं कोण ऐकत नाही. नाव निघालं की चाललं. मग काय गाड्या फायनलच्या गट्टाला येत्या द्या, काय शिमीला येत्या द्या. त्यात पडलं की मग एखाद्याला काढता यायला एवढा पायरा करून पडली, हा. पायरा बदलूया. हा. पायरा बदलून गाडी लागते का? लागत नाहीच नाही. की. फक्त टिकवून ठेवलं तर लागल. आता ते नाही तसं की ती टिकवायचं नाही, पुढच्या अड्ड्याला दुसराच. वायदीचा प्रकार निघाला. खोंडवाल्यानं बारकं खोंड आणायचं, वायदी बैलवाल्यानं घ्यायची. हम्म. पहिलं तसं वायदी बिदीला काय म्हणतं, माणसं शब्दाव एखाद्याला म्हणते हाय तुझा गरीबाचा घे 2 आड्या हाण, पळू दे तुझा उजेडात येईल, असं प्रकार राहत होता. आता तसं नाही. आता बारक्या भावाचा बैल अड्ड्यात न्यायचा म्हणजे 10,000 खिशात टाकून जायला हम्म. तेव्हा ते जाते. तसं नव्हतं तेव्हा. त्याची परवेश फी बी त्या मापानच राहत होती. 100, 200 किंवा 150. काय त्यावेळेस मी रुपयात बी गाड्या नोंदल्या. रुपयाला? 1 रुपया दिला की नोंद. आणि बक्षीस किती बक्षीस असायचे? असायचं की लय बक्षीस मोठं 7,000 रुपये. 7,000 लय मोठं बक्षीस. 7,000 मिळालं की म्हणजे लय मोठं झालं. म्हणजे आपल्या इट्ट्याला तेवढं 1 नंबर बक्षीस 10,000 त्या काळात ठेवायची, म्हणजे मोठं बक्षीस. तेव्हा गाड्या किती जमायची तिथं तरी 25 फेर होईत होतं की 5-5 न. म्हणजे लय मोठा अड्डा म्हणा. 125 की 150 गाड्या हा, लय. म्हणजे सगळ्यात मोठा झाला म्हणायचं. आणि मग तर आहेच की मग कुठं 3-4 न किंवा 5च्या आतच सगळं. 5च्या काय पुढं जायत नव्हतं. फायनललाच 5 कशा तरी. पण गाड्या कशा होत्या तेवढ्या स्टॉपच्या होत्या. आपल्या गाड्या सांगून करून चांगल्या फायनलला राखायचं काम माणसं करीत होती. आता तसं होईत नाही. पहिलं कसं गाडी पळवली की नंबर टाकायची, हा. नियोजन जिंकू द्या नाही तर नाही जिंकू द्या, हा. मग ते बैल परत पळायला नाही पाहिजे. म्हणजे त्याचं काय होतं, नंबर टाकायचा आधीच आणि एकदाच बैल पळाला की परत पळाय नाही. थोड्याच्या अड्ड्यातच तेव्हा बाबा एकात घालायचे नव्हता पण दुसऱ्या अड्ड्यात घाल. आता काय आहे, नंबर नसल्यामुळे लगेच ह्या गटात पळाला की त्या गटात आणि पडल्यालाच फायनलला, आणि जो पळत नाही आधी तो गटालाच घालला. असं प्रकार झालाय. ज्याचा थांब बैल पळतोय तोच राहतोय, नाही तर जास्त डबलच पळून आहेत. थांबत नाही तो लोक. म्हणजे बाबा आज आपली पडली त्यात दुरुस्ती करून आपण दुसऱ्या अड्ड्यात गेलं पाहिजे असं नाही राहिलेलं. आता पायरा तुमचा सुटला की दुसऱ्या संघ करून लगेच पळवून बघायचं काय होतंय. पहिली बैल मोठी मोठी असायची, म्हणजे किती महिन्यात शिकवायला सुरुवात करायची पहिलं? तर वासरू पहिलं कसं बिनदाती लय पळवीतच नव्हती. पळवायचं की वासरू कसं, जे वासरू जर तगड असं हे जगात माहिती असलं तरच एखाद्या अड्ड्यात काढायची ती माणसं. एखादा नंबर समजा घेतला, पुन्हा 4 अड्डा त्याला गॅप द्यायचा. लगी बाबा नको कवळा आहे दुखवल. दुसऱ्याच्या पुढं दुसऱ्याच्या आत लयशी पळवीत नव्हती ती. हे आता कसं झालंय, सगळीच वासरं झाल्यामुळे जे ते बैल घालून वासर. पहिली आदतची मैदान होते का बाबा? नव्हते आदत बिदत आणि ती प्रकारच नव्हता. आदत बैल आणि आदत वासरू दिसत नव्हतं, त्यामुळे ती आदतच म्हणायची गरजच नाही. काय आता आदत मुळे कुठेतरी चमकणं किंवा म्हणजे पैसच की. आता समजा माझंच आदत एखादं धरून चालला, तेवढ्या एखाद्या अड्ड्यात मी पळवलं, लागली पार्टी एखादी दिलं, उद्याच्या पार्टी पाशी पळतय न पळतय ते आपल्याला माहिती आहे का? ते असते माहिती. आता ही पैशा करताच म्हणजे करायचं आहे. पहिली लोक कशी बैल आपला तयार करायचा, थोडा वेळ जाऊ दे पण घरची गाडी पळाली पाहिजे, बैल टेगून पळाला पाहिजे, ही त्यांचं पहिलं ही होतं. वासरू दिलं का नाही बाबा? हे जे वासरू जर आपलं पायऱ्याला दिलं बाबा किंवा बैल दिला पायऱ्याला, पहिल्यांदा शब्द फिरवत नव्हते. पण आताच कसं आहे? आताच विषय असा आहे की आता जरी आपण पायरा करून गेलो तर संध्याकाळी फोन येते, तुझं माझं जुळणार. काहीतरी कारण सांगायचं, काहीतरी कारण. बसलेली 4 पोरं जमली की फुटतंय, किंवा त्यांच्या वैदीचा घोटाळा होत असेल, किंवा एखाद्या जोडीदाराला कशी मागायची शेत घोटाळा होत, म्हणजे काहीतरी कारण त्याला काढायची लागते ती. आणि एखाद्याचा बैल पळायला लागला तर म्हणजे काय माहिती काय, दोन्ही बाजू वासरवाल्याची बी थोडी चूक म्हणता येत नाही. आता शिव बैल पळतोय, आपण जर एखाद्या लयच कमी वासरला जर
दिला तर ती चूक आपली आहे. हम्म. शेवटी आपण बी विचार केला पाहिजे बा, आपल्या वासराचं आणि बैलाचं कुठेतरी गट पास होईल का, हम्म. किंवा 5 नंबर पत्र बसेल का गाडी राहिली तर, असं बी काहीतरी त्याचं हे केलं पाहिजे बैलवाल्यानं. बैलवाल्याच्या डोक्यात एकच 10,000 15,000 मिळालं की गटाला पडली तरी हायच. माहिब्या थोडा चमकल्यानंतर तुम्ही ठाकूरकडे लक्ष दिलं, मला मास्तरांनी सांगितलं. ठाकूरकडे लक्ष आमचं पहिल्यापासूनच आहे. फक्त आम्ही बैल वरल्या भागात आम्ही नेत नव्हतं. हे हा. बैल आपला टॉपला पळायचा, 2-2 गाड्या कुठं राहायच्या, किंवा माणसाचा घोटाळा एक म्हणा, किंवा गाडी पळवताना घोटाळा, ही गाडी राहिली की ती एका सीमेत येईल कावीला, आपण थोडा त्याला नेतच नव्हतो. आता आपण खरा बैल वंडा यात्रेपासून चालू केला इथं वंडला, त्यापासून आज 5 मैदान ते एक नंबरातच. 5 मैदान 1 नंबरात. ठाकूर कुठनं घेतलाय घरच्या घरचा बैल खरा जतच आहे. जातच वाळव्यात वकील आबाने घेतला होता. आपलं मै जरा दोस्त खातरच आहे तुम्हाला आबा, त्यांच्यापासून आपण घेतलाय. ठाकूर कुठल्या जातीचा आहे म्हणजे ठाकूर ह्यो थोडा वळूत बैल मोडतो या, म्हणजे आबासने थोडा नाद कसा होता की बैल दुय्यम काय चालावा, समजा पळाय नाही चालला तरी वळूला तरी चालावा अशा हेतून तिने घेतलेला आहे बैल. म्हणजे वळूच आहे थोडक्यात. तुम्ही त्यांच्याकडे विकत घेतला? विकत घेतला. कितीला काय त्यावेळेस आपण घेतला की त्याला म्हणजे बंदीत 4.5 लाख रुपयाला. बंदीत? हा बंदीत. ठाकूरचं वय काय आहे? आता वय त्याचं 2 वर्ष झाली ती पूर्वी त्याला. आता दात पाडलाय, दुसरा झालाय, 2 वर्ष झाली. ठाकूर इतकाच माहिब्या इतकाच ठाकूर पळतो काय विषय? आता माहिब्याच्या पुढे बी थोडा जाईल, पण औंदाच्या वरी थांबलं पाहिजे. तिचं पळणं वेगळं, ह्याचं वेगळं. माहिब्याच्या पुढे जाते याचा अर्थ काय, ते बैल बी मोठा आहे. काय बैलात जातीत फरक आहे. आज ह्याच्या जातीला त्या जातीला फरक आहे. ते बैल पुढे 4 6 जातीत कवा बी वाढतात जाणार पळायला, असं राहतं. आबा ते आपला त्याची जात कोणती म्हणला तुम्ही? थोडा वळूची जात जी म्हणतो का नाही आपण, प्युअर घर खिलार वळू जी म्हणतो त्यातला. आणि ही मैसुरी थोडा मैसुरी बैल नाही, फक्त मैसुरीतनं आम्ही गाडीतनं घेतल्यामुळं थोडं मैसुरीचं त्याला पालीव आहे, त्यामुळे सगळी काय म्हणजे मैसुरी बैल. हे बैल कोणत्या जातीचा? बैल थोडा आपल्या जातीतच मोडतोय. म्हणजे काय आहे, तोंडा बिंडाला थोडासा बैल साधवाट लागल्यामुळे आपण काय म्हणतोय मैसुरी मोडतोय. म्हणजे आमचं जी बघण्याची पारख आहे ते आम्ही मैसुरी म्हणत नाही. आता इतर लोक काय तुमची खरी पारख की बाबा आमच्या ह्यातनं जरी मैसुरी नाही, असं आहे. मैसुरी आणि आपला धनगरी खिलार किंवा ही जो आपला आहे त्यात फरक म्हणजे काय वाटतं? फरक जातीचा बैल हे कवा बी पळाय म्हणा ह्याला किंवा वय धावणार नाही. जसं जसं बैलाला दात पडेल तसं कानात आला की चांगला दिसत जाणार. हे थोडा मैसुरी बैल काय करतो, दात जसं पाडेल तसं थोडं लाल उठणं, अंग त्याचं ढिलं पडणं, म्हणजे ह्याच आपण जुनवान जी म्हणतो का नाही, जुनवान दिसणं, तसा तो प्रकार त्यात होणार नाही. 4 6 जाती संपला तरी तो हाय असंच फिटिंग त्याचं राहणार. 14 15 अगदी 18 वर्ष पण पळतो बैल. 18 म्हणजे आपल्यापाशी एक बैल 26 वर्ष पळाला. 26 वर्ष कोणता ती बैल? शाहीर रेटरेच्या पैलवानचा बैल होता, आपल्याकडेच होता बांधाय. म्हणजे 1 महिनाच बैल बसला, नाहीतर 26 वर्ष पळवलाय मी. 26 वर्ष. ती जातीवर राहतंय सगळं. जातीचा बैल ह्यो किंवा इमार बारीक बांध्याची, शरीर कठीण राहणं, त्याच्यावरती राहतंय. आता कोणती बैल आहे तुमच्या दावणीला? हे आपला आता माहिबी आहे ठाकूर, आणि हे आपला सुंदर आहे. सुंदर कुठून घेतला? सुंदर ह्यो मी खरसुंडीत घेतला होता खोंड असताना. ह्यो 2 वर्ष झाली बैल आणून, आता 6 जाती झालाय, पळतोय बैल हे बी चांगला. सुंदरनं माहिब्याला शिकवला का? माहिब्याला शिकवाय तशी गरज पडलेली नाही. माहिब्या ह्यो बैल आम्ही 1 2 3 डाव झुपलाय, म्हणजे असा रेसलला, आणि 3ऱ्या 4थ्या ह्याला तरी अड्डाच केलाय. त्याला शिकवीत बसलेला नाही. ज्या दिशेने ह्याला त्याची 1 नंबर त्यानं तांबव्यात केलाय.
एक नंबरच केला. एक नंबर. त्याला बैल कुठला पायरीला होता? पायऱ्याला ते आमचं इट्टलाबा म्हणून आहेत हम्म. गडाचं, किल्ले मच्छिंद्र गडचं, त्यांचा नाग्या म्हणून बैल. नाग्याने शिकवलं. शिकवला. नाग्याबद्दल बरं का थोडं बोलूया. हा. नाग्या ज्या मैदानात नाग्या असेल त्या मैदानात छकड्यानेच 2 छकड्यानेच मैदान मारतो, असं म्हणजे चिडाचिडीची भानगड हो. नसते. काय विषय नाग्या? नाग्या म्हणजे बैलच शान आहे हो. कडेला लागू, मधी लागू, खोंडाला सांभाळून घेणं, एकट्या अंगावर गाडी घेऊन पळणं. बैल थोडा देशीच आहे पण पळायला चांगला आहे. नाग्यात वय काय असेल आबा? नाग्याचं वय असेल की आता एक 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्ष अजून पळतोय. अजून पळतो. आबा ठाकूरखंड काय तुम्हाला अपेक्षा आहे? आता माहिब्यानं भरपूर तुमचं नाव केलंय. ठाकूरखंड बी मी एवढंच मिळवणार की जेवढं माहिब्याचं नाव झालंय तेवढंच त्याचं होणार. 100. अशी एक मला आत्मविश्वास त्याचा आहे की ठाकूर हे माहिब्या एवढंच करणार आहे का. आता काय माणसं म्हणजे बाकीचे माहित असेल की माहिती एवढं त्याला जमणार नाही. मी मगाशी काय म्हणलं, थोडा मोहर पण जाईल. एक जातीचा किंवा ह्याचा ते फरक असतो बैलात ते कुठल्या. आता तिन्ही बैल काय एका जातीत मोडती ते का नाहीच की. 3 बैल 3 जातीची, म्हणजे थोडा जाती फरक राहतो ते असं राहतंय. आबा मैदान कुठंतरी बरं का, आता विषय ते तुम्ही जुनं जाणतं ह्या बैलगाडीतलं नेतृत्व आहे. मैदान कुठंतरी चिडाचिडीची वगैरे व्हायला लावणं, अशा काय गोष्टी ती चिडाचिडी किंवा गावातली गाडी डायरेक्ट असणं, त्याच्यावर चिडाचिडी राहतीच कुठंतरी व्हायचं मैदानात. प्रत्येक मैदान तुम्हाला घाट माथ्यावर कसं आहे क्लिअर का होतं, गावातली गाडी जरी असली तरी डायरेक्ट नसती किंवा हाय अशी बाबा तुमची येईल तिथं पळवा. काय गावातनी कसं असतं डायरेक्ट ठेवणं. मग थोडं माणसांचं ती गावची गाडी म्हणलं की ते आलंच, थोड्या आधी सुटणं किंवा हलकं गट करणं किंवा जरा मोहर सोडणं ही राहतेच की जरा. ह्या गोष्टीमुळे गरीबाचं मारण होते. गरीबाचं मारण म्हणजे गरीबाचा बैल उजेडात येईना. अशा काय गोष्टी ज्या असते त्या का नाही डायरेक्ट पळवणं, हे गरीबाचा बैल उजेडात येत नाही. पण ह्याच्या माग येत होता गरीबाचा बैल उजेडात कवा, ती वायद्या ही जेव्हा बंद होत तेव्हा एखादा बैल गरीबाचा बी चांगला बाबा घालीत होता की बाबा त्याचा पळतोय घालूया. आता कसं झालंय, गरीबाचा बैल घालायलाच कोण मागे ना का, मग ते 4 रुपये मिळते फुकट घालायचं काय काम, असं प्रकार आता झाली. ती नवीन पिढीला आता कसं आहे, कोण बी असलं तरी आता कोणाचं नाव घेण्यापेक्षा नाव कोणाचं ते प्रकारच झालाय हो. आपण तरी कशाला म्हणतोय आपण घेत नाही, दुसरा कसा घेतोय. काय माणसाने आहे, काय माणसं अजून जुन्या लोकांनी देतीच बी बैल तसे नाही बी नाही बाबा हाय तुमचा बैल आता शिवच बैल आपला, आपण खाण असल्या आबांच्या वर गाठलाच का नाही. आपण त्यांच्यात म्हणा काहीतरी थोडा उपकार असेल त्यांचा आमच्यावर असेल, काय गोष्टी होतंय अजून नाही असं नाही, पण सगळीकडे होत नाही असं. आबा पळणाऱ्या बैलाची पैदास केली पाहिजे का नको? केली पाहिजे, 100% केली पाहिजे. आता कसं झालंय, थोडे लोक जनावरांकडं आता मध्ये मध्ये बंदीच्या काळात तुम्हाला बैल दिसत होता का? नव्हता. म्हणजे माणसं काय म्हणायला लागली, पोराने चित्रात बैल दावला पाहिजे अशी काय माणसं म्हणायची ती. पण आता दयागानं कसं नाही कसं चालू झाल्यामुळं काय जण गाया ते वळलेली लोक बैलाकडे गेली, म्हणजे जी पहिली जी हायत नादवाली ती माणसं हायतच त्यात अजून, फक्त बंद झाल्यामुळं काय माणसाने आता आम्ही 9-10 वर्ष अड्ड बंद होतं म्हणा, आम्ही बैल बंद केली होती का? 2-4 बैल कायम होतीच आपल्या, म्हणजे बैलगाडा शर्यत बंद पडली तरी तुमच्याकडे बैल 4 बैल होतीच, बंद होती तरी बंदीच्या काळात 4 सांभाळली. बैल जर दारात नसेल तर म्हणजे जमणारच नाही, जमणार नाही. बैल ही लक्ष्मी आहे आपली. आपल्याला पहिल्यापासून त्याचा खांदा आहे किंवा त्याच्यामुळे आपलं काय मोठं नुकसान होत नाही होत काय. एखाद माणूस काय म्हणतं त्या ठिकाणी गाय असल्यावर 4 रुपये आमचं होतील, पण आम्हाला ती 4 रुपये कुठल्या नाही कुठल्या रूपानं बैल देतोय, ते आपलं भागच जात. त्याच्यामुळे आम्ही लय म्हणत नाही की दुधाचं पाहिजे. आता माझ्या 10 वर्ष झाली दुधाचं करून आहे, ती बैलच 4-5 असते. हायच कसं नाही कसं तरी आपलं चालू आहेच का नाही असं, म्हणजे म्हणा येत नाही की बाबा आपल्या दूधच पाहिजे हेच पाहिजे.
आबा आता बैल घडवण्यात तुम्ही ड्रायव्हर क्षेत्रात आहे हो. इतक्या आता जर नवीन पण ड्रायव्हर आहेत बरं का काय तर त्यांना काय सांगचाल तुम्ही हा का ड्रायव्हर लोकांनी सांगण्यापेक्षा ह्यात थोडं कसं राहतं माहितीये का व्यसन कुठलंच करून ती चालत महत्वाची गोष्ट. महत्वाचं पहिलं आहे. आणि शो धंदा म्हणजे शो असं काय बिन ब्रेकचं काम आहे. व्यसन केलेला माणूस टिकत नाही. आणि ह्यात कसं असतं 4 लोक चांगली येणार 4 लोक जरा बाद बी येणार अशी काय म्हणाय नव्हती कोण येत नाही. त्यांच्यातनं सांभाळून राहिलं पाहिजे. आपण ड्रायव्हर आहे म्हणल्यावर त्या हिशोबाने एखादी चांगली गाडी वाईट गाडी येणार ती बघून करून ध्यान देऊन पळवली पाहिजे. बाबा मी ड्रायव्हर आहे म्हणून काय सगळ्याच गाड्या चांगल्या पळते असं बी काही नसतं. मी बी 30 वर्ष ह्या गाड्या पळवल्यात. कसं पहिल्यापासून आपलं चांगली अशी संबंध चांगल्या लोकांची बैल पळवणे किंवा आता एखाद्याची गाडी आपण ठाम मात्र पळवती तर त्याच भावाची कड लावायची. ती असं नाही की आजच कुठल्या नाही कुठल्या विश्वास बसायला लागतो किंवा आपलं आणि त्यांचं माणसाचं त्या जुळलं पाहिजे. आज कुठल्याही माणसाने आज रक्कम आपण ड्रायव्हरच्या जीवावर घालते. कुठलाही माणूस काही स्वतः मालक हानीत नाही. त्या हिशोबानं तिने पळवल्या पाहिजे. त्या माणसाचा बैल पुढच्या ह्यात न्यायचं काम त्यांचं आहे. आबा महिबेच्या आधी तुमच्याकडे म्हणजे अजून कुठला बैल सगळ्यात जास्त पळत होता मायब्याच्या अगोदरचा बैल म्हणजे शाहीर शाहीरच्या माग ह्यो महिब्याला मास्तरांना तुम्ही घेऊन दिलता कोणी काय बैल घेताना काय झालं होतं इथं कारखान्यावर गाडी येते तिकडे बेंगलोर वरनं मग ते बैल संभा आहे जिंतीचा म्हणून आपला जोडीदारच आहे तिने आणला होता. ती म्हणले बापूला बैल मी घरी ठेवणार आहे आता द्यायचा नाही. तर बाप म्हणले कशाला घरी ठेवतोय आता तुझं काय असेल ते पैसे घे दे मला आत्ताच. मग तिने दिला. मग बापूने फोन केला असं एक खोंड घेतलंय मग इकडं आणू का तिथंच बांधू. म्हणलं आणा इकडं आपल्या इथंच बघूया काय करतोय. मग आणल्यानंतर आम्ही एक 8-15 जण झोपला एक फेरा दिल्यावर म्हणलं वासरू पळणार आहे. वासरू काही द्यायला नको आता. एक 2-3 फेर झालं आणि आम्ही पहिल्या अड्ड्याला काढलाच बाहेर म्हणजे तांबव्यालाच. त्या एकच नंबर केला तिथं त्यानं. महिब्यान ठाकूर सोबत पळालाय कधी का नाही अशी अड्ड्यात नाहीत पळाले की रेसलला पळवली. असं कधी पळवणार आहे का पळवणार आहे की कारण हे घरचा साज बघायला लोकांना लय आवडेल. साज घालायचा आहे पण काय दिवस कसं असतं त्याला टायमिंग घ्यायला लागतं काय असतं त्या ह्याच्यावर आम्ही घालणार आहे. अजूनपर्यंत घातली नाहीत कधी. तर धन्यवाद आबा तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून वेळ दिला. आणि उद्या 15 तारखेला कुठल्या मैदानात महिब्यान बकासूर पळणार आहे इथं जक्कनवाडीला जक्किनवाडीला. तर उद्या महिब्या आणि बकासूर जक्किनवाडीच्या मैदानावर पळायला दिसणार आहे मित्रांनो.